गिरिनन्दिनि नन्दितमेदिनि विष्णुवती। सर्वांना हार्दिक शुभेच्छा। देवीच्या या नवरात्री श्रद्धा, ऊर्जा आणि स्त्रीशक्तीला वंदन करणाऱ्या आहेत। आज या प्रसंगी मी तुम्हाला जिवंत देवीची कथा सांगणार आहे। लता मंगेशकर एक महान गायिका। लता मंगेशकर या एक भारतीय गायिका आणि संगीतकार होत्या। भारतातील सर्वात महान आणि प्रभावशाली गायकांपैकी एक म्हणून त्यांना मोठ्या प्रमाणात गणले जाते। भारतीय संगीत क्षेत्रामध्ये 7 दशकांच्या कारकिर्दीतील योगदानासाठी त्यांना भारतीय गानकोकिळा आणि क्वीन ऑफ मेलडी सारख्या सन्माननीय पदव्या मिळाल्या। लता दीदींनी तब्बल 36 पेक्षा जास्त भारतीय भाषांमध्ये आणि काही परदेशी भाषांमध्ये गाणी ध्वनिमुद्रित केली। त्या प्रामुख्याने हिंदी आणि मराठीत गात होत्या। त्यांना त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले। 1987 मध्ये त्यांना भारत सरकारने दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान केला। देशासाठी त्यांच्या योगदानाबद्दल 2001 मध्ये भारतरत्न हा सर्वोच्च नागरिक सन्मान प्रदान करण्यात आला। हा सन्मान मिळवणाऱ्या एम.एस. सुब्बुलक्ष्मीनंतर त्या दुसऱ्या गायिका आहेत। 2007 मध्ये फ्रान्स सरकारने त्यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार द लीजन ऑफ ऑनरने सन्मानित केले। त्यांना 3 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, 15 बंगाल फिल्म असोसिएशन पुरस्कार, 4 फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार, 2 फिल्मफेअर विशेष पुरस्कार, फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार आणि बरेच इतर पुरस्कार मिळाले। 1974 मध्ये लंडनच्या रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये सादरीकरण करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय होत्या। त्यांना 4 भावंडे होती, मीना खडिकर, आशा भोसले, उषा मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकर, ज्यात त्या सगळ्यात मोठ्या होत्या। लता मंगेशकर यांना कोविड-19ची लागण झाल्यामुळे त्यांचे अनेक अवयव निकामी झाले। 28 दिवस उपचार घेतल्यानंतर मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये 6 फेब्रुवारी 2022 मध्ये रोजी त्यांचे निधन झाले। पंडित भीमसेन जोशी लता दीदींबद्दल म्हणाले होते, अवतार समाप्तीनंतर परमेश्वराने पृथ्वी तलावर विसरून गेलेली बासरी